ताज्या घडामोडी पाहण्यासाठी RRCच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी शीतल बढे आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। अशोक वाटिका चौकात भीषण अपघात, एक ठार एक गंभीर। ग्रामीण भागात लसीकरणासाठी ऊर्जा मंत्रीकडून 7 लसीकरण व्हॅन प्राप्त। शहरातील नामांकित डॉक्टर लावताहेत शासनाला चुना। पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या, नवीन पदभार स्वीकारला। वान येथील प्रकल्पाचे 4 वक्रद्वार उघडले, पाण्याचा विसर्ग सुरू। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। अकोला शहरातील अशोक वाटिका चौकात एका ट्रकने मागील बाजूने दुचाकीला जबर धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार झाला तर दुसरा गंभीररित्या जखमी झाला। मृतक किसन हा शिवनी येथील रहिवासी असल्याचे समजते। अकोला मुख्य बस स्थानक मार्गावरून दुचाकीने शिवनी रहिवासी वसीम शेख व हारून शेख हे दोघे जात असताना मागील बाजूने येणाऱ्या ट्रकने अशोक वाटिका चौकात लोखंडी डिवायडर जवळ त्यांच्या दुचाकीला मागील बाजूने धडक दिली। या घटनेत दुचाकीवरील दोघेही खाली पडले। त्यामधील हारून शेख हा ट्रक खाली आल्याने त्याचा घटनास्थळी हृदयविदारक मृत्यू झाला तर वसीम शेख हा गंभीररित्या जखमी झाला। गंभीर जखमी वसीम शेखला उपचाराकरिता सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस व शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते। मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करिता रवाना करण्यात आला। अशोका वाटिका चौकात पाणी साचल्यामुळे तथा उड्डाणपुलाचे निर्माण कार्य पाहता हा रस्ता अरुंद झाला असून त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली होती। अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये नागरिकांचे लसीकरण करण्याच्या उद्देशाने राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या फंडातून जिल्ह्याला 7 लसीकरण व्हॅन प्राप्त झाल्या आहेत। या 7ही लसीकरण व्हॅन तालुका आरोग्य अधिकारी यांना सुपूर्द करण्यात आल्या। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात कोरोना व्हायरस संक्रमणापासून बचावाकरिता विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत। या अनुषंगाने ग्रामीण भागातील जनतेला लसीकरणाची लस मिळावी याकरिता ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या CSR फंडातून राज्यातील विविध जिल्ह्यांकरिता लसीकरण व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या अंतर्गत अकोला जिल्हा परिषदेला सुद्धा 7 लसीकरण व्हॅन उपलब्ध झाल्या आहेत। जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला ह्या व्हॅन हस्तांतरित करण्यात आल्या। जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले यांच्या मार्गदर्शनात लसीकरण व्हॅन तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सुपूर्द करण्यात आल्या। अमरावती विभागात एकूण 72 लसीकरण व्हॅन नागपूर येथून प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली। या लसीकरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागांमध्ये नागरिकांना जागोजागी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे। कोरोना व्हायरस संक्रमण जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी शासनाचा हा प्रयत्न असणार आहे। याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आसोले यांनी केले। अकोला शहरात अनेक प्रसिद्ध डॉक्टरांकडून रुग्णांची लूट केली जाते। कोट्यावधी रुपये कमविणारे डॉक्टर प्रत्यक्षात मात्र कर बुडीत असल्याचे दिसून येते। याकडे आयकर विभागाने लक्ष देण्याची गरज आहे। शहरामध्ये कोरोनाच्या भीषण परिस्थितीत मोठ्या प्रमाणात दवाखान्यांचा सुळसुळाट वाढला आहे। स्पेशालिटी असलेल्या काही डॉक्टरांकडून तर रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याने जीवाच्या भीतीपोटी रुग्ण कोणाकडे यांची तक्रार करीत नाहीत। रुग्णांच्या या अगतिकतेचा फायदा घेत शहरासह जिल्ह्यातील डॉक्टरांचे फावले आहे। कोट्यवधी रुपयांची दरमहा कमाई हे डॉक्टर करीत असल्यामुळे ते प्रत्यक्षात किती कर भरतात याकडे आयकर विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे।
आपल्याला योग्य उपचार मिळावा या भावनेने रुग्ण दवाखान्याची निवड करतात। त्यामध्ये अमुक एक आजार असेल तर त्याच आजाराच्या स्पेशालिटी असलेल्या डॉक्टरांकडे रुग्ण वळतात। अनेक दवाखान्यांमध्ये रुग्णांची प्रथम तपासणी फी 250 ते 300 रुपये अशी प्रथमदर्शनी लिहिलेली दिसून येते। काहीही मेंटेनन्स खर्च नसताना हे डॉक्टर सर्रास रुग्णांना तपासणीच्या नावाखाली लुटत आहेत। काहींकडे तर रुग्णांना भरती करण्याची सोय नसतानाही टेबल पेशंटच्या भरोशावर हे डॉक्टर एवढे पैसे कसे आकारतात यावर कुणीही कधी तक्रार करीत नसतो। जसे की चर्मरोग तज्ज्ञ जर असेल तर तो प्रत्येक रुग्णांच्या तपासणीपोटी 200 ते 250 रुपये घेतोच। विशेष म्हणजे शुल्काची पावती रुग्णांना मिळत नसल्याने सब माल डिब्बे में अशी व्यवस्था आहे। याविषयी अधिक जाणून घेतले असता असे आढळून आले आहे की हे महाशय दिवसापोटी 100 ते 150 रुग्णांची तपासणी करतात। या रुग्णांचे जवळपास 20 ते 25 हजार रुपये एका दिवसाला ते उपटतात। एवढेच नव्हे तर यांचेच मेडिकल सुद्धा शेजारी थाटलेले दिसते। अशा डॉक्टरांनी लिहून दिलेली 500 ते 1000 रुपयांची औषधे अन्य कुठल्याही दुसऱ्या मेडिकल स्टोअरवर उपलब्ध नसतात। यामुळे या औषधांमधूनही यांचे 30% कमिशन ठरलेले असते अशी ही माहिती समोर आलेली आहे। एका दिवसाची जर यांची कमाई जवळपास 30,000 रुपये असेल तर यांची महिन्याकाठची कमाई 9 लाख रुपये एवढी होते। एवढी मोठी कमाई जर होत असेल तर हे आयकर किती भरतात हा आयकर विभागासाठी संशोधनाचा विषय आहे। त्यामुळे या कर बुडव्या डॉक्टरांकडे आयकर विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। चौकशी केली तर यामध्ये शहरातील अनेक बडे मासे अडकण्याची दाट शक्यता आहे। अकोला पोलीस दलातील प्रमुख अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली। यामध्ये बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी नवीन ठिकाणचा पदभार स्वीकारला। या अधिकाऱ्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला। अकोला पोलीस दलातील प्रमुख अधिकाऱ्यांची बदलीची यादी काल प्रकाशित करण्यात आली। यामध्ये अकोट शहर विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांची काल अकोला स्थानिक गुन्हे शाखा या ठिकाणी तसेच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांची तेल्हारा सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांना मुदतवाढ, रामदासपेठ पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाणे यांची नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांची अकोट शहर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक विलास पाटील यांची अकोला शहर वाहतूक शाखा, नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस यांची खदान पोलीस स्टेशन, तेल्हाराचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन, पोलीस कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांची रामदासपेठ पोलीस स्टेशन, नियंत्रण कक्ष पोलीस निरीक्षक उज्ज्वला देवकर यांची सायबर सेल, खदान पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गवळी यांची रामदासपेठ दुय्यम पोलीस अधिकारी, मूर्तिजापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख रहीम गफार यांची जुने शहर पोलीस स्टेशन दुय्यम अधिकारी, अकोट शहरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती विल्हेकर यांना मुदतवाढ, रामदासपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांची दहीहंडा पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्ती करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचे नियुक्तीचे आदेश काल प्राप्त झाल्याने बहुतांश पोलीस अधिकाऱ्यांनी आज आपले नव्याने मिळालेल्या पोलीस स्टेशनचे पद स्वीकारले। आज दुपारी अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांना अकोट पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन्मानपूर्वक निरोप दिला। जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांचे वक्रद्वार उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। शनिवारी वान प्रकल्पाचे 4 वक्रद्वार उघडण्यात आले। त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठावरील 9 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यात पावसाने गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हजेरी लावली असून शहरी भागात तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। यामुळे ग्रामीण भागातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। काल अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठे प्रकल्प म्हणून समजल्या जाणाऱ्या महान प्रकल्पाचे 2 वक्रद्वार उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला। तसेच आज तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पाची वक्रद्वार सकाळी 10 वाजता उघडण्यात आले। वाण प्रकल्पात पाण्याचा येवा पाहता वाण प्रकल्पाची एकूण 4 वक्रद्वारे आज शनिवारी सकाळी उघडण्यात आले। यामध्ये नदीपात्रात पाण्याचा विसर्ग 54.35 घनमीटर प्रति सेकंदने वाढवून 85.91 घनमीटर प्रति सेकंद एवढा करण्यात आला आहे। वाण प्रकल्पाची 2 वक्रद्वार 50 सेंटीमीटर उंचीने तर उर्वरित 2 वक्रद्वार 25 सेंटीमीटर उंचीने उघडण्यात आली असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे।
वान नदीकाठच्या एकूण 9 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून यामध्ये वारी, वारखेड, दाणापूर, सोगोडा, वडगाव, वाण, काटेल, कोलद, काकणवाडा, रिंगणवाडी, वानखेड इत्यादी गावांचा समावेश आहे। जिल्हा प्रशासनाने तसेच नैसर्गिक आपत्ती विभागाने दिलेल्या निर्देशानुसार गावालगतच्या नदीपात्रावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यास कोणत्याही नागरिकांनी पूल ओलांडू नये असे आवाहन प्रशासनाच्या द्वारे करण्यात आले आहे। अकोला रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या तारफैल परिसरात रेल्वे खाली आल्याने एका दिव्यांग युवकाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। अकोला रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या तारफेल नगरजवळील रेल्वे रुळावर एका 25 वर्षीय युवकाचा रेल्वे खाली आल्याने हृदयविदारक मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मृतक युवक हा तारफैल येथील रहिवासी असून त्याचे नाव निखिल गजभिये असल्याचे समजते। प्राप्त माहितीनुसार शनिवारी सकाळी 11 वाजता दरम्यान हा युवक रेल्वे रुळाकडे जाताना आढळून आला। सदर युवक हा मनोरुग्ण असून त्याचे दोन्ही पाय निकामी होते। शरीराने दिव्यांग असलेला हा युवक इकडे गेला कसा, त्याला कुणी जाताना पाहिले की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली होती। रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केला। पुढील कारवाई रेल्वे पोलीस करीत आहेत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। शासनाद्वारे सातत्याने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत आहे। या विरोधात अकोला राष्ट्रवादी ग्रामीण महिला आघाडीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकार सातत्याने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करत असल्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर वापरणे हे सर्वसामान्यांच्यासाठी मोठे अवघड झाले आहे। केंद्र सरकारने तात्काळ घरगुती गॅस सिलेंडरचे भाव कमी करावे याकरिता आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी ग्रामीण महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचे पूजन करीत मोदी सरकार विरोधात आरती म्हटली। हे आंदोलन बघण्यासाठी नागरिकांनी यावेळी एकच गर्दी केली होती। केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी करावे, अन्यथा याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन राष्ट्रवादी ग्रामीण महिला आघाडीतर्फे करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिली। आज केंद्र सरकारचा निषेध म्हणून आम्ही आमचं पहिलंच आंदोलन नसून याआधी पण आम्ही 4-5 आंदोलन केले, परंतु केंद्र सरकारला त्याचा काहीच फरक पडत नाही। आदरणीय मोदी साहेबांना परत एकदा आम्ही विनंती करतो की त्यांनी प्रत्येक महिन्याला 25-25 रुपयांनी वाढ करत आहेत, त्यांनी एकदाचं काय ते भाव वाढ करून द्यावी। आणि जो उज्ज्वल गॅस योजनेचा त्यांनी गाजावाजा केला होता याच्यावरनं सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की फक्त यांना जाहिरात आणि फक्त योजना आणणे परंतु अंमलात आणणे हे बिलकुल या केंद्र सरकारच्या आवकेच्या बाहेरच आहे। त्यामुळे आम्ही सगळ्या महिला केंद्र सरकारचा निषेध करतो आणि जर त्यांनी हे चालू ठेवलं तर त्यांना जर वाटत असेल की यांना काही कळत नाही आहे, परंतु याचं उत्तर आदरणीय मोदी साहेबांना जनता जनार्दन असते आणि ती त्यांना जसं तख्तावर बसू शकते तसं खाली पण आणू शकते। हे आम्ही जनतेवरच सोडून देतो आणि आम्ही महिला काय करू शकतो त्याचं प्रात्यक्षिक म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देतो। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले। यावेळी मंत्री महोदयांनी जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालय स्थित नियोजन भवन येथे जिल्ह्यातील विकासात्मक कामकाजाच्या संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीमध्ये राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती। त्याचसोबत आमदार नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी, हिदायत पटेल, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर जिल्हा अधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खळसे, उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश अपार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। बैठकीच्या सुरुवातीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत सविस्तर आढावा घेत जिल्ह्यातील कोरोना लसीकरणबाबत माहिती जाणून घेतली। बैठकीच्या दरम्यान जिल्ह्यातील अतिवृष्टी दरम्यान शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानबाबत महसूल मंत्री यांनी आढावा घेतला। जिल्ह्यातील वान, मोरणा, निर्गुणा, दगडपारवा या प्रकल्पामधील पाणी पातळीबाबत आढावा महसूल मंत्री यांनी घेतला।
त्याचसोबत जिल्ह्यातील सानुग्रह अनुदान वाटप, शेतीचे सर्वेमध्ये 1,31,00,000 हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याने त्यांना आर्थिक मदत शासन स्तरावर देण्यात येणार असल्याचे यावेळी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरलेल्या कापूसवर येणारी गुलाबी बोंडअळीबाबत जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। इतर पीक पाहणी नवीन उपक्रमामध्ये 1,233 नोंदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घेतल्या आहेत। यासोबत विविध विभागाचा आढावा यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला। या बैठकीत महसूल विभागाचे इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। शहरातील अशोक वाटिका चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता। शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी हे खड्डे बुजविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। अकोला शहरातील अखेर अशोका वाटिका चौकातील खड्डे बुजविण्यात आल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे। स्थानिक अशोक वाटिका चौकामध्ये पावसाळ्यामुळे सर्वस्व वाहतूक सेवा तसेच जड वाहतूक जास्त प्रमाणात असल्यामुळे प्रचंड प्रमाणात मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते। त्यामुळे रोजच किरकोळ जीवघेणे अपघात घडत असल्यामुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने या संबंधित पत्रव्यवहार केला होता। त्याची दखल घेत झेंडू फ्लायओव्हर कंपनी त्याची दखल घेत संबंधित कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी अशोक वाटिका चौकातील पडलेले मोठे खड्डे बुजविण्यात आले। यावेळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचाऱ्यांनी सुद्धा खड्डे बुजविण्यासाठी त्यांना मदत केली। अकोला येथील मुख्य बस स्थानकावरील स्लॅबला गेल्या 2-3 दिवसांपासून गळती लागल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला। रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पाईप नादुरुस्त असल्याने ही गळती लागली आहे। स्थानिक अकोला मुख्य बस स्थानक येथे गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूर्ण बस स्थानक गळत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले। सदर बस स्थानकावरील स्लॅबचे वॉटर हार्वेस्टिंगचे सिमेंटचे पाईप साफ न केल्याने पूर्णतः ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे पूर्ण स्लॅबमधून पाणी प्रवाशांच्या अंगावर थेंबाथेंबाने पडत असल्याने याचा फटका मात्र सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे। या ठिकाणी कित्येकदा निधी आल्यानंतरही आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कामे अकोला बस स्थानकावर रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पाईप साफसफाई न केल्यामुळे हा प्रसंग उद्भवला आहे। खरं तर पूर्ण कोरोना काळामध्ये गेल्या 8 महिने बस स्थानक बंद पडल्यानंतरही त्यांनी छतावरील रेन वॉटर हार्वेस्टिंगचे सिमेंट पाईपच्या आतील गाळ तसेच राहिल्याने पूर्णतः मातीने बंद झाल्यामुळे सर्व पाणी बस स्थानकाच्या वरील छतावर जमा होत असल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे छतावरील पाईप साफ न केल्यामुळे सदर पाणी जमा होण्याची परिस्थिती आज निर्माण झाली आहे। या ठिकाणी पुष्कळ वर्षापासून डागडुजी न केल्यामुळे पूर्ण पाणी बस स्थानकाच्या आतमध्ये शिवरायांची प्रतिमा लावलेली असलेल्या फोटोवर पडत असल्याने शोकांतिका निर्माण झाली आहे। या ठिकाणी मोठमोठ्या संघटना नावापुरत्याच असून देखील कानाडोळा करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। तरी याकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने त्वरित याकडे लक्ष देऊन अकोला आगार क्रमांक 2 वरील पाणी गळती थांबविण्याचे काम त्वरित करावे अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांमधून होत आहे। कृषी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या शहीदांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आदरांजली वाहण्यात आली। यावेळी शहीद दिन व सद्भावना दिवस साजरा करण्यात आला। शेतकऱ्यांचे मार्गदर्शक असलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना विदर्भातच व्हावी याकरिता प्रचंड मोठे आंदोलन 1968 साली उभारण्यात आले होते आणि या आंदोलनातील सहभागी आंदोलकांनी 20 ऑगस्ट रोजी अमरावती येथे उग्र निदर्शने केली होती। विद्यापीठ आंदोलकांना रोखण्यासाठी झालेल्या गोळीबारात नरेंद्र देशमुख, सुरेश भडके, भिरुमल रिझुमल, सुरेश कुर्हे, प्रफुल्लचंद्र कोठारी, गजानन देवघरे, नेमीचंद गोपाल, सुरेश वानखडे, शेख रफिक शहीद झाले तर असंख्य विदर्भवीर जखमी झाले। या शहीदांचे बलिदान मात्र व्यर्थ गेले नाही, कारण विदर्भाच्या शेती क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे 20 ऑक्टोबर 1969 रोजी झाली। विद्यापीठ स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी विद्यापीठ मुख्यालयी शहीद स्मारक येथे विशेष सभेचे आयोजन 20 ऑगस्ट रोजी करण्यात येते। आज वरुणराजाच्या साक्षीने संपन्न झालेल्या या श्रद्धांजली सभेसाठी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती।
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर विलास भाले यांची उपस्थिती होती। अतिशय भावपूर्ण अशा या कार्यक्रमाचे प्रसंगी विद्यापीठाचे समस्त संचालक, अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विद्यापीठ अभियंता, विद्यापीठ ग्रंथपाल, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास भाले यांनी समस्त विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने शहीद स्मारकाला वंदन करीत शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले। त्यानंतर पोलीस विभागाच्या वतीने बिगुल वाजवून व उपस्थित सर्वांना 2 मिनिट सामूहिक मौन पाळून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली। त्याचप्रमाणे आज भारत देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त सद्भावना शपथ घेत साजरा करण्यात आला। या प्रसंगी कुलगुरू डॉक्टर विलास भाले यांनी उपस्थित सर्वांना सद्भावना शपथ दिली। मुख्य कार्यक्रमानंतर कीटकशास्त्र विभागाचे प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर किशोर बिडवे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर किशोर कुबडे यांच्या मार्गदर्शनात श्रीमती मंजुषा देशमुख, श्री शशी भोयर, श्री रोहित तांबे व इतर सहकारी यांनी परिश्रम घेतले। त्यांना राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यापीठ सुरक्षा विभाग यांच्यासह सामान्य प्रशासन विभाग, पुष्पशास्त्र व प्रांगण विद्या विभाग आदींनी सहकार्य केले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी गुलाब पुष्प अर्पण करीत शहीदांना वंदन केले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। अशोक वाटिका चौकात भीषण अपघात, 1 ठार 1 गंभीर। ग्रामीण भागात लसीकरणासाठी ऊर्जा मंत्रीकडून 7 लसीकरण व्हॅन प्राप्त। शहरातील नामांकित डॉक्टर लावताहेत शासनाला चुना। पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या, नवीन पदभार स्वीकारला। वान येथील प्रकल्पाचे 4 वक्रद्वार उघडले, पाण्याचा विसर्ग सुरू। इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।